मी पंक्चर काढायला आलतो आता आणि खालचा खेळा बघा माझ्या का बोटा एवढा काय ते येल्लो वर झाला ब्ल्यू. कसं वाटायला तुला तुझ्या कपड्याची नवीन डिझाईन बघून? तर तुमचं स्वागत आहे का नवीन ब्लॉग मध्ये. आज रविवार असल्यामुळे सगळेच उशिरा उठले तर आणि बघा माझ्या मागे दिसतच असेल पुस्तक पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ कारण की उद्या पेपर आहे तो उद्या सोमवार आहे आणि उद्या फर्स्ट पेपर आहे इंग्लिश आणि अकाउंट आहे. पढ़ाई करना अच्छी बात है. इंग्लिश तर सोपं असते म्हणून अकाउंटचं करायला तो आणि आमचं अकाउंटचं पुस्तक बघा केवढं मोठं आहे आणि 25 मार्काचा पेपर आहे त्यामुळे एकच चॅप्टर येणार आहे अकाउंटचा. तर इंग्लिशच्या इथं 2-3 आज दिवसभर हेचा अभ्यास आहे. आमचं फक्त अकाउंटचा कसं आहे समजा आता शेवटचा एक प्रश्न असतो 12 मार्काचा धुवा त्याच्यात जर समजा म्हणजे बॅलन्स शीट असेल शेवटच्या दोन्ही पण सेम यायला पाहिजे अमाऊंट. जर समजा 10-15-20 रुपयाचा जरी फरक पडला ना लगेच 4-5 मार्क कटते असं असतं. त्यामुळे ते लय डोकं खाते आणि मी अजून आंघोळ पण केले नाही. मी पंक्चर काढायला आलतो आता आणि खालचा खेळा बघा बाबा बघा हा खेळा होता एवढा मोठा माझ्या का बोटा एवढा आहे. फायनली काढलं पंक्चर. 3-4 दिवस झाला होता. माहोल कसला झाला एकदम आवाळ आल्यासारखं काय तिकडे बघा कसला इथं कसला पेमेंट करायचं बाकी म्हणून थांबलोय. झाले पंक्चर काढून अवघा असला असते पंक्चर काढल्यावर कापसासारखं आहे. तर मी आता घरी आलोय परत आणि एवढा का आता कांड झालता मी सांगू शकत नाही. पर्सनल असल्यासारखं आहे म्हणजे पर्सनल पण नाही नॉर्मलच असल्यासारखं आहे. काय झालं पंक्चर आता इथं 70 रुपयाला आहे. 70 रुपये पप्पाला ऑनलाईन टाकायला सांगितलं. मी स्कॅनर पाठवला आणि पहिलाच मोबाईल मध्ये एक स्कॅनर होता. पप्पाने का मम्मीनं चुकीनं आजच्या स्कॅनरच्या जागी पहिला स्कॅनर दाबला कोणाचा दुसऱ्यांचाच आणि त्याच्यावर पैसे टाकले आणि ते पेमेंट पंक्चरचे डायरेक्ट ते दुसऱ्यांना गेले आणि पप्पा इतर वर्ड आले. मला पण नाही माहिती काय वर्ड आले. रानू होती काय म्हणाल ते लय अवघड एवढे हायपर झाले त्यांना विचार करू शकत नाही. मी मोबाईलला शेवटला का फोन केला मग बोलतात मला पण जरा हे केलं मग गाडी ते ठेव काय मोबाईल दे त्याला तुझा आणि या गाडी घेऊन येतं पेमेंट घ्या म्हणजे कॅश घेऊन जा. कैसे लोग रहते यार मला आता ते गाडी पण कसं देईन म्हणजे गाडी कसं देईन ते अगं मोबाईल क्या हुई मी बोललो मी कॅश घेऊन येतो काका ते असंच बघायला तोंडाकडं असो मला काहीच म्हणलं नाही. त्यानंतर कसं करून मी पैसे दिले त्याला आणि मग नंतर घरी आलो आणि घरी आल्यानंतर बोलतायत मला कसं काय पेमेंट होत नव्हतं दुसऱ्यानेच कसं काय झालं. मोबाईल घेतला मोबाईलवर त्यांना दाखवला असं पेमेंट झालं तर तुम्ही दुसऱ्यांना केलंय तेव्हा मग शांत झाले. बाबू लय भडक तर आमच्या घरात फ्रेंडली म्हणला ना फक्त मम्मी आमच्या सोबत पप्पा तर काहीच नाही. तर पप्पाला कधीच फ्रेंडली घेऊ शकत नाही नुसतं डेंजर. माझा उद्या पेपर आहे म्हणजे 6 तारखेला आणि मी आज रविवार आहे आणि मी आज दिवसभर तिकडे बांधकामाच्या इकडे होतो. शूट नाही केलं तर वेगळी गोष्ट राहिली कारण की तुम्हाला इथे सगळं फिनिश झाल्यावर दिसेल चांगलं. आता हळूहळू दाखवायला जरा मजा येत नाही तर फायनल लुक बघायची मजा आहे का बघा. आता मला काय दिसलं हे नाही दिसलं हे तर दिसत तर राहते रोजचाच आहे पण बघा हे दिसलं मला रावण फाईलचा भुगा करून टाकला. ही फाईल नसून दुसरंच काहीतरी विचित्रच झाले बघा. इथून फुल झाले बघा इथून असं आलंय आणि इथून डायरेक्ट डोंगर झालंय वरती. तसं का बरं केलीस काय म्हणून पुस्तकामुळे झालंय. पुस्तकं ठेवतात का त्याच्यावर नाही पुढे ठेवलं आणि त्या दिवशी सबमिट करायचं होतं की मग सर म्हणले सोमवारी सरांचं पण नखरे येतं का काय नाही आता याचं काय राहिलंच नाही. तुम्ही जस्ट आता आबाळ बघा हे नॉर्मल आणि हे बघा किती काळ भोर झाले. हो यो मयो काय हो सगळंच झाले आता
काय झालं? मग मी तिला विचारले गेला केलेलं स्पंज केलेलं बघितलेस का? मी आली तर मी म्हणले नाही तर मला वाटलं तिकडे गेलास, तिकडे होते की तेवढंच पाठवत आवड बघितलीस का कसलाय? नाही बघायला. मग बघ ना म्हणजे स्पंज चार्जिंग आहे का त्याच्यात? हा केलेलं बघितलं का असं? हा बघितलं की. किती प्लेन वाटतंय. ताजमहल वाटत ताजमहल. लवकर पटवायला गेले, पहिले इथं होतं, आता असं गेलं. पण कसलं अरे लय लवकर गेलंय तिकडं. होय त्याच्याहून जर डायरेक्ट कलर जरी दिला हाय काय आबळ बघ बरं, आबळ बघ की ते तिकडे बघा मग अशी केवढं होतं, आता बघ कुठं आलंय, एवढं फास्ट चाललंय. पुढे झाड नाही लावल्यामुळे पुढे पळायला त्याने, म्हणून झाड लावावं लागतं दारात. मग बरं झालं, जर इथं असतं तर किती पाऊस पडला असता. चांगला पाऊस पडावा लागतोय. हा पत्रा इथं लावतो कारण की बिनकुळी इथं येते मध्ये, त्यामुळं ही मोठी बिनकुळी तर घरातच राहते, हिला कसं काढावं की. काय मोठा घोडा. हो बोलायचं जे काय उगाच बोलायचं बिनकामाचं. घोड्याचा मला संबंधच काय. काय लय पळतोस तू, अरे अरे लय पळतोस. योगा योगा उडी मारायली बिनकुळी सारखी रे. प्रूव्ह झालं. आज कित्येक दिवसानंतर कूलर, हे काय कूलर नाही सॉरी काय म्हणते आता, वॉशिंग मशीन. हा वॉशिंग मशीन लावणार आहे इथं कपड्याला, कारण की कॉलेजचे कपडे ते सगळे धुलेले बघा, पण ते वाळलेच नाही तर मध्ये सकाळी घालून जायचे तर, त्यामुळे मशीन लावणार आहे आज. रानू हे काय इकडे बघा. बो 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 काय ते कलर गेला का की मला वाटतं. अरे 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 तेव्हा तुला काय एकदम क्लीन होता. आणि त्याच्यात कोण टाकलं होतं एकावर कपडे मग. आता इकडं कुठं आहे? रामचे शाळेचे कपडे खराब. घासायला लागेल पर. निघत नाही. वाळेवर दिसतं एवढं व्यवस्थित, पण ह्याच्यात नको टाकाय परत. बापू एवढा कसला डाग लागलाय, येल्लो वर झाला ब्ल्यू. कळत नाही का रानू, सांग बरं. आता रानू होय बेकार दिसल्या. दिसलं नाही का दिसल्या रे. आता तुला बेकारचं पडलंय, पण ती निघन का कलर निघत आहे, निघतंय. 4-5 वेळा घासला. आधी कशाला मग हाय ना काय पोरगी आहे बाबा. 4-5 वेळा घासल्यानंतर वाळलं ना हे साबणाचा कलर आहे वाटतंय का, पॅन्टीचा आहे. पॅन्टीचा कलर निघलाय का. अरे 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 आमची मशीन कधी कधी डान्स करते. कपडे बरोबर टाकलेत का. नाही नाही करा ना, नाही बरोबर टाकले. कधी कधी एका साईडला झाले ना असे एकदा डान्स करायला लागते. हा हा करायची. डान्स नाही नाही एवढी नाही, असं दाखव बरं, सरळ उभा राहा बरं, उभा राहून तर दाखव एकदा. उभा राहून दाखव एकदा, उभा राहा. मला काय कॉन्टेंट भेटतलंय. उभा राहा ग, अगं दाखव ग फक्त, उभा राहा. हा थांब. सगळीकडे असे हे चित्तासारखे कशाचे चित्ताला वरतून तसं सेम झाले डिझाईन. अरे घ्यायचं का 150 रुपयाला. पुढं बघ ते येईन अंगावर डायरेक्ट मॅक्सीवर. ऐ पाणी येईन अंगावर, पाणी अंगावर येईन म्हणलं. लक्ष दुसरीकडे आहे तुझं. किती वेळ पकडून बसणार आहेस त्याला. राहू दे की, ठेव की असंच बाजूला मग एका. इथं बाहेर जायला आम्हाला जागाच नाही, म्हणजे ते पाईप टाकायचं तिथं जा आहे जागा, पण ते वरच्या साईडला आहे. अजून 5 मिनिटं इथं. उघडा नाही. कसं दिसायले मध्ये, रुमाल आहे वाटते का नाही मध्ये. मग काय निळ आहे काहीतरी. आणि मशीन आता फक्त स्पिन वर लावली आहे, म्हणजे फक्त वाळू घालते मशीन. मधलं जेवढं पण पाणी ना तेवढं काढते. आणि एवढं वाळवते ना मशीन की आपण नॉर्मली ते काढून डायरेक्ट घालू शकतो, एवढं वाळवते. निघलं का नाही, वाळत पण नाही. मग काय होते, भाईला बी लागतंय, सगळीकडे लागतंय. हे काम तर हवा पण सुटले वाळू घातला जा वाळू घाल. समोर तरी डाग राहणारच आहेत की ह्याचे. तू वाळ्यावर बघ, वाळ्यावर एवढं दिसत नाही. माझं पण तसं झालं, लग्नाच्या कपड्याला लागलेले डाग काही एवढं दिसलं नाही, स्टार्टिंगला दिसत होतं एवढं. तर मशीन झाली वाटते पण आता 0 होते इथं. वाचते मशीन, स्लो पण झाली आहे तेव्हा. वाच वाजली का नाही. हा
ऑटोमॅटिक आहे ना त्याच्यामुळे बंद झाली आता ऑटोमॅटिक. जर रात्रभर जरी असं बटन चालू राहिलं ना काहीच फरक पडत नाही, कारण मशीन आता बंद झाली आहे ऑटोमॅटिक असल्यामुळे. विचारलं तर लागेल. हो. माझ्याला लागायला योग लागलाय माझ्याला पण लागलाय हो. रानू पण हे ते पॅन नसते का टाकायची. असं उघड बरं माझं शर्ट, माझ्या शर्टाला तर थोडंच लागलं वाटतंय. लाग बाबा लाग, लय शानी आहेस. नाही लागलं. या तुझंच लागले. चांगले डिझाईन झाले फ्री मध्ये, ते पण. कसं वाटायला तुला तुझ्या कपड्याची नवीन डिझाईन बघून? नवीन शाळा आता चालू झालती, स्टार्टिंगलाच काढून झालंय. कर ती वरण भात असू दे. राग बघा केवढा आहे, नाकावर राग बघा, नाकावर. हिला काय विचारायलीस तू? तिचं नाक पहिलंच फुगलंय. पाणी पिलं नाही, पाणी तर दे मला गिलास भरून. काय नव्हतं का घरात पाणी? तर पाणी तर दियो. मम्मीनं सकाळपासून पाणी पिलं नाही. वा, मम्मीचा आज उपवास होता का नाही? हा, पाणी पिलं व्रत काय तर म्हणतात की त्याला हिंदीमध्ये, करवा चौथ. नाही करवा काय, करवा चौथ तेच म्हणतात की. काय म्हणतात? करवा चौथ. हे पप्पाने आणलेत वांगे, आणि पप्पाला बारके वांगे आवडतात. बोलतात मोठे चांगले लागत नाही, तर म्हणून सगळे बारके आहेत सगळे. तर तुम्हाला कळलंच असेल आता आमचं काय बोलतात, काय म्हणतात त्याला? हा, युनिफॉर्म वाळू घातला. आता त्याचं काय स्टेटस असेल, म्हणजे वाळल्यानंतर कसा दिसत कसं नाही, रान उद्या घालून जाणार का नाही, ते सगळं उद्याच्या ब्लॉग मध्ये करणार आहे का नाही का?